देगलूर येथील अनेक वर्षापासूनची जुनी परंपरा असलेल्या बालाजी झेंड्याची भाविकासह तिरुपती बालाजीकडे प्रस्थान। मोगलाजी अण्णा शिरस्टवार यांनी सांगितले देगलूर येथील निघणाऱ्या बालाजी झेंड्याचा इतिहास। देगलूर येथील अनेक वर्षापासूनची जुनी परंपरा असलेल्या बालाजी झेंडा हा तिरुपती बालाजीकडे मोठ्या थाटामाटात वेंकटरमणा गोविंदा असं म्हणत भाविक हा झेंडा घेऊन प्रस्थान करतात। पुरुष महिला लहान थोर मंडळी तिरुपती बालाजीकडे जाणाऱ्या या बालाजी झेंड्याची देगलूर शहरातून मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येते। धन संपत्ती देणारा नवसाला पावणाऱ्या या तिरुपती बालाजीच्या झेंड्याची जागोजागी भाविक मनोभावे पूजन करून दर्शन घेतात। देगलूर येथील माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरस्टवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या प्रांगणात भव्य खुल्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोगलाजी अण्णा शिरस्टवार यांनी देगलूर येथून निघणाऱ्या या बालाजी झेंड्याच्या अनेक वर्षापासूनच्या जुन्या परंपरेचा इतिहास कथन करत आठवणींना उजाळा दिला। ज्यांनी ही परंपरा सुरू केली ते आता हयात नसले तरी हा वारसा आज तागायत तितक्याच मनोभावे आम्ही आजही पुढे नेत आहोत आणि अविरत चालू राहील असे मोगलाजी अण्णा शिरस्टवार यांनी सांगितले। यावेळी नगर परिषदेच्या सीओ यांनीही आपली भावना व्यक्त केली। देगलूर नगर परिषदेच्या सीओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवेंद्र मोतेवार, नंदकुमार दाशेटवार, गंगाधर सावकार भक्तापूरकर, डॉक्टर मिलिंद शिकारे, राजू पाटील लचनकर, कैलास एसगे आदी मान्यवर देगलूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यांचे व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते आम्ही भक्तिभावाने तिरुपतीला अर्पण करतात असा त्यांचा विश्वास आमच्यावर दृढ आहे। आणि या सर्व लोकांच्या सहकार्याने ही 250 वर्षाची परंपरा सतत चालू आहे। या सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला आहे, त्यामुळे ही परंपरा पुढे अशी सतत चालू राहील अशी अपेक्षा। किती पुढे आहे म्हणजे 6वी हा जो सर्व भाविक भक्तांनी प्रचंड भावनेने आणि त्यांच्या भक्तीने सर्व अगदी महिला तर वाट बघत बसल्या होत्या झेंड्याची आणि आल्या त्यांनी तेवढ्याच भाविक भक्तीने झेंड्याचं दर्शन घेतलेलं आहे। आणि महाराज पण होते, महाराजांनी पण फार चांगल्या प्रकारे पूजा करून सर्वांना दर्शन घेऊन आरती मोठ्या प्रकारे केलेलं आहे। आणि सर्वांचा एक भावना असते देवाप्रती बालाजी ते सगळ्यांनी व्यक्त केलेले आहे आणि सगळे त्या भक्तिमय वातावरणात शहरामध्ये आपली पोस्टिंग झाली आणि लगेच बालाजीचं दर्शन झालं। फार मोठं समाधान आहे खरं तर ते। आणि सगळ्यांच्या जो मनातला जो भाव आहे तो चेहऱ्यावर जसं की देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा सोबत जोडले गेलेल्यांना आज देगलूर शहरामध्ये भाविक भक्तांसाठी आपण रात्रीपासून आम्ही बघत आहोत। ही जागा तुम्ही एक सुंदर तरीकेने भाविक भक्तांना देण्यात आली झेंड्यासाठी। आमच्या लहानपणापासून आता महाराज म्हणल्याप्रमाणे मागच्या 250 वर्षापासून या ठिकाणी बालाजी झेंड्याचं आगमन होत असते। या ठिकाणी जुना सराफा बालाजी झेंडा या ठिकाणून आगमन होऊन या ठिकाणी हॉटेल बेस हनुमान मंदिर या ठिकाणी 2 तास त्या ठिकाणी विसावा या ठिकाणी घेतात। तिथं येऊन चिमनशेट्टी मिलपासून तर खाजाबाबा नगर अगोदर प्राचीन काळी या ठिकाणी पेट्रोल पंपच्या पाठीमध्ये खाजाबाबा ठिकाणी दर्गा आहे, त्या दर्गा ठिकाणी बालाजी झेंड्याचा विसावा त्या ठिकाणी घेत होतं। पण काय कालांतराने त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागा नसल्यामुळं देगलूर नगर परिषदेने या ठिकाणी ठराव घेऊन या ठिकाणी हजरत शाह रपई जियाउद्दीन यांच्या जागेवर या ठिकाणी नगर परिषदेकडून त्याच्यासमोर त्या ठिकाणी खाजाबाबा साहेब यांच्या समोरच त्या ठिकाणी बालाजी झेंडा विसावा घेत होतं। आजही हजरत शाह रपई जियाउद्दीन यांच्या जागेवर या ठिकाणी बालाजी झेंड्याचं स्थापना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या स्थापनेमध्ये सगळं देगलूर शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व एका ठिकाणी होऊन या ठिकाणी ह्या ठिकाणी उत्सवामध्ये सर्वजण सामील होत असतात। या आता महाराज म्हणल्याप्रमाणे या इथून
मद्दूर परत मद्दूरून कोटचिरला, तिथून नंतर तिरुपतीला ते जाणार आहेत. आणि त्यांचे देगलूर शहरामध्ये हजारो भक्त या ठिकाणी आहेत. अगोदरच्या काळामध्ये महाजन साहेबांनी त्यांचे वडील या ठिकाणी बालाजी झेंडाचे कार्यक्रम या ठिकाणी घेत होतं. त्यांनी परंपरा या ठिकाणी कायम ठेवलेलं आहे. आजही महाराजांच्या संघही यांनी 250 वर्षापासून ह्याच महाराजांचे 6वी पिढी आहे या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनीच या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम त्यांनी नियोजित केलेला आहे. आणि या सर्व उपस्थित असलेल्या सर्व भाऊ भक्तांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज. या महाराज थोडं मागे या, म्हणजे सविस्तर फोटो येते, थोडं मागे या.